नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण अनेक व्यक्तींना छातीत जळजळ होणं या लक्षणाला सामोरं जावं लागत असतं, त्याविषयीच बघणार आहोत। छातीत जळजळ होणं हे प्रामुख्याने शरीरामध्ये पित्तदोष वाढल्याचे लक्षण आहे। ॲसिडिटीमुळे छातीत, पोटात, गळ्यात आग होत असते। उलट्या होतात, उलट्यांनंतर बरं वाटतं, डोकं दुखतं, डोके जड होतं आणि उलटी झाल्यानंतर डोके हलके होते इत्यादी लक्षणं ॲसिडिटी म्हणजे अम्लपित्त या विकारामध्ये होत असतात। छातीत जळजळ होणं हे सुद्धा प्रामुख्याने ॲसिडिटी ह्या विकाराचं कारण असू शकतं। आपल्या आहाराच्या चुकीच्या पद्धती, रात्रीचं जागरण, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड इत्यादीमुळे ॲसिडिटी होणं हे सर्वमान्य झालेलं आहे, सर्वसामान्य झालेलं आहे। पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींसाठी छातीत जळजळ होणं, पोटात जळजळ होणं, गळ्यात जळजळ होणं हे देखील सर्वसामान्य आहे। अशावेळी कित्येक व्यक्ती जेलुसिल, पॅन्डी इत्यादी अनेक प्रकारच्या ॲलोपॅथिकच्या औषधी सेवन करत असतात। अशा औषधी तात्पुरत्या फरक दाखवतात, परंतु कायमस्वरूपी हा त्रास घालवू शकत नाही। यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा ज्यांना पित्तदोषाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गुलकंदचे सेवन करणं फायदेशीर असतं। गुलकंद हे गुलाब पाकळी आणि खडीसाखर यापासून बनत असते। सोबत प्रवाळ भस्म देखील असल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे पित्तदोष कमी करण्याचं काम करत असते। गुलकंद हे शरद ऋतू म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिना आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे 15 मार्च ते 15 जून या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने सेवन केल्यास त्याच्या शरीरात उष्णतेने पित्तदोष वाढणे जवळपास अशक्य असते। म्हणजेच ह्या कालखंडामध्ये गुलकंदचे सेवन प्रत्येक व्यक्तीने करावे। छातीत जळजळ होत असल्यास धण्यांना बारीक करून पाण्यामध्ये 4 ते 6 तास भिजत घालावे आणि असं पाणी 30 ते 40 ml एवढ्या प्रमाणात दिवसातून 1 किंवा 2 वेळा सेवन केल्यास निश्चितच चांगला फरक पडतो। याच पद्धतीने बडीशोपचे पाणी देखील आपण सेवन करू शकतो। आवळ्याचा मुरब्बा, फालसा सरबत, झाडावरच पिवळा झालेला लिंबू याचं सरबत हे देखील छातीत होणारी जळजळ निश्चित कमी करू शकतात। रोज पोट साफ राहील अशा पद्धतीचा व्यायाम आणि आहार असल्यास शरीरामध्ये उष्णता वाढणं, पित्तदोष वाढणं, पर्यायाने ॲसिडिटी निर्माण होणं किंवा छातीत पोटात जळजळ होणं ही लक्षणे निर्माण होतच नाही। म्हणून आवश्यक ती पथ्य पाळल्यास या लक्षणापासून आपण दूर राहू शकतो। नमस्कार।